चल आता आपल्याला कोणीच ओळखू नाही शकत. चल पटकन चल आता. काहून तात्या सोकारी कुठे गेला म्हटलं? सोकारीला एकच तर दिवस झाला येऊन. हा तात्या मी तेच म्हणून राहिलो होतो. मी म्हटलं एकच दिवस झाला बा, दुसऱ्या दिवशी सुट्टी डायरेक्ट. काम आहे म्हणे अर्जंट, संध्याकाळपर्यंत येऊन जातो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे जाय म्हटलं. अच्छा, म्हणजे एकच दिवसापुरती दिल्ली त्याला सुट्टी. मला वाटलं हमेशासाठी सुट्टी देऊन दिली काय. सोकारीला सोडू नका बाबा. सोकारी भेटून नाही राहिले. नामदेवरावला विचारा तुम्हाला काय कंडिशन आहे त्या सोकारीची. काही विचारू नका तुम्ही तात्या, लय बेकार कंडिशन आहे. भेटला तर सोडायला नाही पुरत. 100-200 वाढून द्यायला पुरते त्याला दरवर्षी, पण सोडायला नाही पुरत. सोळाचं काय काम आहे? त्याच्या वैकीच्या भेटले आपले सोकारी, नाही तर सोकारी भेटू राहिले होते काय? झालं असतं पांदान. का दादा इकडे तर पुरं फुलच दिसू राहिले म्हटलं. शेंगा तर काहीच नाही दिसू राहिले तुरीले. इकडल्या इले फुलंच आहे. चला शेंगावाली दाखवतो तुम्हाला. चल तिकडे. चेत्या भाजीवर तर कोणीच नाही दिसू राहिलं रे. नाही रे तात्या हाय बाबू अंद्र, असं नको समजू. तात्या हाय अंद्र, गाडी आहे तात्याची बाहेर. एक तर तिकडे गेला असं राऊंड माराले, नाही तर मग तुरीत असन. पाहिजे जरा हुशारीने राहायचो. चल पटकन चल. बापरे तात्या, तूर होता काय हो? हे झाली बा तूर एक नंबर तुम्हाला. काय शेंगा आहे हो येले, लटपट लटपट शेंगा आहे. खर्च नाही पाहत का नामदेवरा? खर्च तसंच लागला ना. फवारा मारा, हे करा ते करा, खत द्या, पाणी द्या बरोबर टायमावर. त्याच्यात निसर्ग काय कसा रंग दाखवून काही सांगता येते काय? मी म्हटलं गेलं वाया. आणि ते बाबा साधलं आपलं वालं. देवाच्या कृपेनं झालं, जमलं आपलं काम. तात्या पण याच्यात पुरे पैसे वसूल आहे तुमच्या ह्या तुरीत. ह्या तुरीतच त्या तुरीची कसर आहे म्हटलं. फक्त आता कसं आहे, कास्तकाराच्या मालाले भाव भेटला पाहिजे म्हणजे बस झालं. आता काय माहित मंत्री काय कोणतं हे घेते तर. तेच तर आता पिकलं आपल्याला चांगलं म्हणून बरं झालं. आता इकडे रानडुकराचा कहर नाही म्हणून नाही तर झालं असतं आपलं काम भारी. म्हणून तर सोकारी ठेवला बा. आता इकडे चांगलं तार कंपाऊंड घालून घेतो तुरीच्या इकडे. इकडल्या बी तिकडल्या बी कशा आहे ते फुलावर आली आहे तूर. तिचा निस्ता नाबूत नाही केला पाहिजे म्हणजे बस झालं. नाही तर बस झालं, मग आपलं कामच भारी आहे. काय होता तुम्ही भुईमुंग लावला होता ना, त्याचं काय झालं? भुईमुंगाचं अरे बापा फार सत्यानाश करून टाकला रानडुकरायनं. पलटीच करून टाकला तो. खाली लावला होता ना तर वरता झाला तो आपापच. सांगा तुम्ही रानडुकराची अशी फिल्डिंग लावा एकदम कडक मध्ये, का ते आलेच नाही पाहिजे. चांगलं तार कंपाऊंड घाला तिबल चौबलचं, तेव्हा जमन ते. अरे जेते तात्या दिलीप काका आणि नामदेव काका तिघ जण इथंच आहे. कसं करतं रे आता? काही टेन्शन नको घेऊ. आलो आहे तर केल्याशिवाय जाणार थोडी आहे पूर्ण काम. पेट्रोलची सोयसा लावणार आहे ना आपल्याला. पेट्रोल आहे, कपडे आहे, रिचार्ज आहे, खर्च पाणी आहे, सगळं व्यवस्था करावं लागते ना. तात्या आता हुशार राहायचं म्हटलं, कारण आता तुरीच्या शेंगा झाल्या तुमच्या चांगल्या टपोऱ्या. हे जे चोर सकाळी आहे हे पाहिजे जरासे लक्ष ठेवता म्हटलं. नाही तर बस आले झाले का मारला हात, आले गेले का मारला हात. बस इकडल्या तिकडल्या तुरी वरपल्या, काहीच नाही उरू देन तुम्हाला. हेच खतम करून टाकन तुम्हाला. अरे त्याच्या जानच नामदेवराव मी सोकारी ठेवला म्हटलं सांगा. आणि आता चोरायले तर लय पा लागते मला, म्हणून तर मी आलो आज सोकारी करायला. मी म्हटलं आपण जर आज सोकारी नाही केली का झालं चोट्टे म्हटलं पार लंपास करते तूर. ते तर होणारच आहे तात्या, तूर लंपास तर होणारच आहे. थांबा ना. नेली असं आतापर्यंत लोकांना काय वाटते तात्या तुम्हाला? नेली नसन काय? अरे लोकांची कुठं म्हणता, मला तर सोन्या आणि चेत्यावर डाऊट आहे. काल ज्या पद्धतीनं ते सकाळपासून इथं बिनफुकट टाइम देऊ राहिले होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्या हिशोबानं तर मला वाटते का बा त्यानं नेली तूर. नेली त्यानं, पण कुठची नेली, एका जागेवरची नेली का ते काही समजून नाही राहिलं मला. पण त्यानं 100% तूर नेली. पहिले त्यानं तुरीची भाजी खाल्ली एवढी 100% गॅरंटी आहे. कारण कसं आहे सोकारी सांगे ना, तुझं नवीन सोकारी आहे ना, तो म्हणे ना याचे खिशे म्हणे चांगले भरले होते म्हणे. याचे खिशे चांगले भरले होते म्हणे, म्हणून राहिले होते म्हणे बोरं आहे म्हणून. पाटल्याच्या वावरातले बा बोरं घेतले. एवढी इमानदारीची आहे का ते? बोरं घेऊन राहिले ते बी पाटलाच्या वावरातले. पाटील तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर. त्याच्या वावराला अर्थिंग लावला आहे, जाईन कशी त्याच्या वावरात याचा विचार करा. त्याच्या आपल्याला हुशार लागन. तात्याला पुरा डाऊट गेला आपल्यावर. कसं आहे सापडलो गिपडलो ना बस एवढं झोडपा जावं तात्या का बस. कारण कसं आहे मेहनतीने लावली आहे त्यानं तूर. ते फवारा होय का, हे होय काय, ते होय काय. आणि त्याला जर माहित झालं आपण दोघं होय म्हणजे झालं, मग भारी काम करून टाकन तो आपलं. अशा मॅटरला सॉल्व्ह केले म्या. तू भिऊ नको, तू माझ्यासोबत आहे. तुला माहित नाही काय, चेत्या डॉन सोबत असल्यावर भ्याचं काम नाही आहे. चोर सापडला तर पाहिजे. एकदा का चोर आता सापडला तर तो जिंदगी कधी चोरी करायच्या कामाचा नाही राहीन. असे तंगडे तोडतो त्याचेवाले, तंगडे हातपाय. माय बी नव्हता ते नाही. मग कसं असते चोरी करणं. आणि कशा लोकांच्या वावरात तुऱ्या होय काय चोरू दे, सोयाबीन होय का चोरू दे, सगळं निघते, सगळं काढतो मी त्याचं. आणि तिकडे पाटलाले सांगितलं आहे का असं जर कोणी सापडलं का डायरेक्ट झाडाला बांधून ठेवता मला आवाज देता. स्पेशल मी 10 कामं सोडून येईन. चला आराम करू थोडासा, चाय घी पिऊ आणि निघून जाऊ. वावरात काय कॅन्टीन खोलली का तुम्ही? अरे नाही ना हो, सगळं सामानच खोपडीत आणून ठेवलं आपण. बस लागलं तेव्हा बनवा. नवीन सोकारी आला त्याला कॉपी पाहिजे. आणि तिकडल्याला म्हटलं तू घेऊन घे त्याला सामाईन, दूध आणून देत जाईल. याला म्हटलं तू घे आपल्या हातानं बनवा पेत जा. काही लोणं घेत जाऊ, जेवढा डाव वाटते तुम्हाला तेवढा डाव. कारण कसं आहे सोकारीचं काम राहते कसं जागरण करायचं. आता यायला जर घडी घडी झोप आली तर कुठून चहा आणून देणार आहे. चहानं कसं डोळे थोडे ताजे राहते. म्हणून म्हटलं हे घ्या बनवा आणि प्या. चेते थोडा उभा राहून पाहि गेले काय तर पाय बरं सगळे जण. अरे गेले रे सोन्या, चले पटकन भिड बरं. तू तिकडून भिड, मी इकडून भिडतो. एका जागेवरती नको तोडतो. थोडे 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 सगळ्या इकडे तोडतो आणि पटकन कल्टी मारून घेतो. फक्त गलतीनं बी एका जागेवरती नको तोडतो म्हटलं, म्हणजे माहित नाही पडलं पाहिजे का आपण चोरले म्हणून. काही तिकडल्या काही तिकडल्या काही तिकडल्या अशा करून पटापटा तोडून घे. 50-60 किलो झाले आपल्या कामापुरती. बस घे जरा घरा हात चालू, इथं वेळ नको वाया घालू. घे घे पटापटा कर जरा. पटकन आपल्याला 50-60 किलो जमा करणं आहे. लवकर पैना इथून तात्याचा राऊंड अधिक होते इथून. घे पटापटा कर जरा.
तात्या काय चव आहे हो तुमच्या हाताले? भल्ली जोरदार बाबा चाय बनवली तुम्ही, जबरदस्त, लय आवडली आपल्याला. तात्या काय आजचाच कारागीर माणूस आहे काय दिलीप भाऊ? लय जुना माणूस आहे. आमच्या कोणत्याही पार्ट्या असल्या तात्यालाच भाजी बनवायला लावतो आम्ही. बस तात्याच्या आजची एकदा मटणाची भाजी खाता तुम्ही बाप्पा, बम जोरदार. हो काय असं म्हणता काय? घ्या लागेल मग एखादा. नाही तात्या लय दिवस झाले म्हटलं पार्टी नाही केली, पार्टी करायला लागेल आपल्याला आता वावरात एखादा. थांब नाही, तूरगीर निघू द्या, खपू द्या, मग पैसे आले का मग पार्टी करू आपण चांगली धुमाकूळ. ते जागा थोडीशी सपावून जाते. हा काय म्हणता? हा हे तूरगीर झाल्यावर लगेच तर मस्त जमके पार्टी करू आपण. लय दिवस झाले पार्टी नाही केली. आता किती वाजेपर्यंत ड्युटी आहे मग तात्या इथं? सोकारी येईपर्यंत थांबाच लागते. सोकारी येईन तेव्हा जमन मग आपला ताल. सोकारी आला का मग मी घराकडे निघून जातो. चोरायच्या थांबलोय मी. तुरीले चोरायला येते ना बा लोक, त्याच्याच्यानं थांबलोय. आणि त्याच्यात मी आपलं हे वावर जे गावाला लागूनच आहे. कोणी इकडे संडाचा डब्बा घेऊन येते आणि बस वरपल्या वरप केल्या का बस पाहिले घराकडे. अरे कसं करतं चेते आता? हे तर तिघं इथंच बसले आपल्या याजाच्या रस्त्यावर. आता कसं करतं? आता तर बांधल्यात कामाला. आणि तिकून पाटलाच्या इकून जावं म्हटलं तर पाटलानं अर्थिंग लावून ठेवलं. आता लय फिटलो का? काही फिटलो नाही, मला माहितच होतं असंच काही होईन म्हणून मी एक पहिलेच प्लॅन बनवला होता डोक्यात. तू आता एक काम कर, तिकडे जाय आणि तिकडे का नाही जंगली डुकराचा आवाज काढ. मी इकडे तोपर्यंत तुरीत लपतो. आणि हे जसे इकडे पयाले हा तसे आपण दोघं इकडे रवाना होऊन जाऊ. चल घे पटकन कर जरासा. जंगली डुकराच्या एवढा परेशान आहे माणूस का असं वाटते या वावरात काही पेराव का नाही पेराव राहू द्या तशीच पडली. लय विचार पडते ना. आवाज कायचा आहे हो तात्या? कायचा आहे म्हटलं आवाज? पाना वळकीचा वाटवाला आवाज तर. अरे आवाज म्हणजे दिलीप भाऊ जंगली डुकराचा आवाज हो ना. चला आपण बी. अरे दिलीप भाऊ खोपडीतले फटाके घेऊन ये जा. बरं बरं. कसा वाटला आपला प्लॅन? याले म्हणते प्लॅन कसा झाला सक्सेसफुल? चल पटकर गे गायब होय आता इथून. वेळ नको वाया घालू, नाही तर बस लटकलो तर लटकलो काम होऊन जाईन. 2 मिनिटात तात्या हजीर होते. तात्याच्या बी लक्षात येऊन जाते का प्लॅन होय म्हणून लवकर गायब होय. कुठं आहे जंगली डुकर? कुठे गेले? तुरीत तर नाही गेले? कुठं आहे हो तात्या? कुठं आहे? तात्या काहीच नाही दिसून राहिलं इथं. म्हणे जंगली डुकर आले म्हणे, काहीच नाही इथं. कोणीतरी तात्या तुम्हाला चिवट्या बनवलं. इथं तर एक बी डुक्कर नाही आहे. तुम्ही तर म्हणजे जंगली डुकर आले म्हणे. इथं कुठं आहे? अच्छा आता आलं लक्षात. म्हणजे नामदेवराव दिलीप भाऊ चोर आपल्या मागत होते. त्यांना प्लॅन बनवला कारण आपण त्याच्या रस्त्यात बसलो होतो ना. आणि एकच रस्ता आहे तिकून पाटलाच्या इकून राहिला रस्ता नाही आहे. तिकून लावला आहे अर्थिंग. अच्छा ठीक आहे करा लागन बंदोबस्त करा लागन. तुरीत जाऊन पाहा लागन काय ना गायब कुठच्या गेल्या तुरी. चला बरं पटकन तिकडे. अरे तात्या मगाशी इथं गुच्चाच्या गुच्चा होता म्हटलं तुरीचा. हे बा हिच्या अर्ध्या शेंगा गायब आहे. तात्या इकडल्या बी थोड्याच गायब आहे ना. म्हणजे चोरानं एका जागेवरच्या पुऱ्या नाही नेल्या, थोड्या करून सगळ्या इकडे गायब केल्या. बापरे लय शातीर आहे. हा प्लॅन तर मला चांगला ठरवलेला दिसू राहिला. तात्या हे कोणीतरी तुमच्या लय जवळचा होय. हा एवढं लक्षात ठेवता फक्त. कारण एवढं सोचून समजून आणि त्याला माहित आहे कुठं काय आहे आणि कुठं काय नाही. हा एका दिवसात ठरवलेला प्लॅन नाही म्हटलं. हा एवढा विचार करता फक्त. एकदम बरोबर बोलले ना तुम्ही. हे काहीतरी रचवलेला प्लॅन आहे हा आणि त्यानं सक्सेसफुल बी केला. ठीक आहे. अरे मोने बरं थोडी तंबाखाची पुडी दे. पशी कुठची तंबाखाची पुडी हो? मस्त सल्ल्या बसून घेतला होता. सल्ल्या गेला घराकडे. मस्त पशी तंबाखाची पुडी नाही पांटेले बनास. अरे शाहरुख हे सोन्याचे देव करे काय घेऊन चालले डोक्यावर? हा सोन्याचे देतोय. ओ सोन्या ओ चेते काय रे बा काय घेऊन चालले? सोन्या हे तोंडाची दस्ती काढ हा आणि लवकरात लवकर इथून गायब होय. कसं आहे हे जर आले तर हे चौकशा करण आपण सापडून जाऊ फालतू. हे म्हणून कुठून आणली काय आणली यायला काय म्हणतो कास्तकारापासून विकत घेतली म्हणा. सर्कस म्हणतो 80 रुपये किलो घेतली म्हणा. 100 रुपये किलो इकडे म्हणा. चल पटकन चल पहिले इथून गायब होय याच्या पहिले. काहीतरी कांडेल काम दिसू राहिले हे म्हणून ऐकून नाही राहिले थांबून नाही राहिले. चल बरं करा तिथं जाऊन पाहू. गायब झाले तर आपण याच्या पहिले थांबले नाही. काहीतरी लंबा लोचा आहे. काहीतरी लोचा लबाडा काम आहे शाहरुख. चल बरं याच्या मागं जरा पाहून येऊ काय आहे काय नाही तर. हा चल मी येतो. काय रे चेते काय होय डोक्यावर घेऊन आला? तुरीच्या शेंगा होय बा इकाले आणल्या. गावरानी आहे क्या? अरे हो शाबाना काकू एकदम गावरानी माल आहे प्युअर. अरे कास्तकारापासून विकत घेतला आणि इकडे आलो बा इकाले. क्या किलो बेच रहा बोल? 100 रुपये किलो है बाबा. ज्यादा थोड़ी लूंगा तुम्हारे से. 100 रुपये किलो फ्री. बता ना तो माल तो बता कैसा है तो. दिखाया नहीं कुछ नहीं. सड़े हुए होंगे उसमें. अभी क्या अच्छे निकलते क्या? फवारनी के है वो पूरे. सड़े हुए रहे तो पैसे मत देना. माल देखो पहिले. काढ रे जेत्या खाली काढ दे पोत. घ्या खाऊन पा पहिले गावरानी आहे का नाही आहे तर मग घ्या वाटल्यास. चला घ्या 100 रुपये किलो 100 रुपये किलो. पटापट घ्या बरं. करा खाली करा मैदान. अरे घ्या ना सुशीलाबाई कलावताबाई घ्या ना. घ्या या पटापट इकडे. एकदम गावरानी माल आहे ना. घ्या टस भरलेला आहे शेंगा. थांबा गंजोली घेऊन येतो मग घरून. अरे लो ना नरसिंहबाई लो. क्या कर रहे तुम भी? लो प्युअर माल खाओ ना. लो सोले भात करना इसका. बरोबर ला मी घेतो मग 2 किलो. हे असं आहे तुमचं. अरे 80 रुपये किलो तुम्हाला घरात पडली ते काय उरवाले किलो मागं 20 रुपये. बरं घ्या 90 रुपये लावता. घ्या किती पाहिजे? 2 किलो पाहिजे ना. घ्या 2 किलो मागं 20 रुपये उरवाले मला. पण या काकूला नका सांगा आता कलावता काकूले. चला घ्या पटकन. थांब मी भांडं घेऊन येतो. मैं क्या बोल रही हमारे को बोल क्या किलो लगाएंगा तो 5-5 किलो हो ना बरोबर बोल. अरे पहिले तुम्ही शेंग तर खाऊन पा. शेंग जर गुईचट नाही लागली तुम्हाला गावरान नाही वाटली तर पैसे 1 रुपया बी नका देऊ. ठीक आहे पहिले शेंग खाऊन पा. काय भाव करू राहिले त्याच्यात? किलो मागं उरूनच किती राहिले आम्हाला 10-20 रुपये. त्याच्यात भाव करू राहिले काय? कोणी आणवायला काही काय पा बरं. काय शबाना काकू तुम्ही बी
असं आहे तुमचं वालं, म्हणून मग आम्ही इथं थांबायला नव्हतो पाहत. बरोबरला 5-5 किलो पाहिजे. काही लावतं नाही, 20 रुपये उरले किलो माग. काही लावतं का आम्हाला, शिकवतं का इथं? अरे शिकवायचं काय नर्सिंग काकू, त्याच्यात शिकवायचं काय? सस्ता झालं का मार्केटात माल येतेच, महाग असल्यावर येते काय? आम्ही एवढ्या मागीत आणून राहिलो सांगा, मग मागीतच खायची मजा येते. पहा तुमची इच्छा असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ, काही हरकत नाही. चाललो आम्ही तिकडे चौकात घेऊन निघाले, बात तर खपते ते फुटाण्यासारखे. चल दे रे आम्हाला किलो किलो भर दे. अरे 2-2 किलोचा डायरेक्ट किलो भरभर झाला काय? मग 100 रुपये किलो येईन बा, किलो भर घेसान तर. 2 किलो घेसान तर 90 रुपये किलो येईन. पहा तुम्हाला पडत असेल तर दे ना, एवढं कोणा खाले. दे किलो किलो भर दे, 100 रुपये घेतो. अरे मोजून कायचं देशील रे, मोजायला काटाय नाही तुमच्यापाशी. सोन्या जाय पटकन, आपलं दागडी पाडला घेऊन ये, जाय पटकन जाय घरी. खाले चांगले आहे ना शेंग, तुम्ही खाऊन पाहिली ना, भरली आहे ना टसटस. अरे पुरे पैसे वसूल कार्यक्रम आहे, हे 2-3 खा लागीस तर नंतर घ्या. आपलं असं नसते, पहिले खाऊन पान मग घ्या. काय होय रे बा, कायची सरकस भरवली. शेंगा वैनाजी, मोहन बापू शेंगा आल्या ना तुरीच्या गावरानी, मस्त आहे ना, ठसठस भरल्या, घ्या ना किलो भर. कोणा आणले इकाले, सोन्यानं चेत्यानं आणले काय? अरे बाबा हो मोहनदा, आम्ही दोघांना आणले इकाले. घे पाहिजे असेल तर, एकदम गावरानी आहे, पहिले माल खाऊन पाय नंतर घे. हाय शेंग क्वालिटी बस आहे बा, मानलं. मस्त आहे, भुईचोडा खाले, टसटस भरलेली आहे. कोणाच्या वावरातली वगैरे आणली, कोणत्या कष्टकारापासून घेतली घर? शेंग लय भुईचोडा आहे रे खाले. अरे गुईचड आहे शेंगा, पत्रासोबत खाऊ राहिला काय? पत्र तर फेकते बाहेर. घे पाहिजे का तुले, घे पटकन घेऊन जा, काही विचार नको करू तू एवढा. जा पैशाचा मग घेऊन जा, किलो भर घेऊन जा बरं. नाही घेतो मी, घ्यायला झालो, पण थोडं थांब ना जरा, यायला घेऊ दे सगळ्या बायाले, मग घेतो आम्ही. घेऊ काय? सोले भात करायच्या कामी येते, किलो भर घेऊन घ्याव का? नाही रे शाहरुख. अरे घेऊन घ्या ना गुलाबराव, काय वाट पाहू राहिले? किलो भरासाठी 100 रुपये असे कुठे नाही जात तुमचे? हा, एक चक्कर झाला म्हटलं तिकडे जयस्वालच्या तिकडे चालले जाते, 100ची नोट खटकने. पौष्टिक खाले एवढा विचार करता, हा? आणि ते कुपोषित व्हायची बिमारी घेता तेव्हा विचार नाही करत काय? राजू तुम्ही बी चला घ्या, 2 किलो घेऊन जा चांगल्या. अरे नाही रे बापा, 1 किलो दे, 1 किलो तसला होते. अरे दे ना आम्हाला, एका गोष्टीच करसान काय? दे आम्हाला, दे मोजून. चल हात काढ बरं मोहनदा, झाले असं त्याला खाणं. चल इकडे वय, मोकळा आहे जरासा, मोजून देऊ दे त्याला. बोलून नाही राहिलं तर लय धुराला ते चेत्या, काय का बोलून नाही राहिला, बकरीसारखा चरूनच राहिला तो. हा, किलो भर इथं खाऊ नाही घेतली त्यानं. आता काय बोलतं त्याला, आपली जीवन आपले दात. चल होय जरासा बाजूले होय, त्या काकूले मोजून देऊ दे मला. दे ना तर, मी वजन पकडून ठेवलं काय? दे ना. व्हा ना मोहन बापूजी इकडे वा बरं. चला द्या तुमचं टोपलं द्या इकडे, द्या अनबर पटकन या. सातीत बी बसाचा इकाले. हा कला होता काकू, हे पाहून घ्या, एकदम माप पाहून घ्या, झुकताय म्हटलं कास्तकाराचं माप होय, पाहून घ्या कसं आहे तर. दे ना बाप्पा, भरोसा आहे त्यावर. चला द्या दुसरं टोपलं द्या. चला आणा बरं इकडे पटकन. तुमची किती करू, 2 किलो करू का 3 किलो करू? अरे बाप्पा एवढं कोणी खाणार नाही ना, 1 किलोच करणार. काय जास्तीचे काम करू, 1 किलो कर गुपचाप. चल घे रे सोन्या, मोज, वेळ नको वाया घालू इथं. काय 1.5 किलो आहे म्हटलं, 1.5 किलो करून टाक. काय घेऊन घ्या ना, काय विचार करता? 150 रुपयाची तर हो राहिली, करू 1.5 किलो. काही नाही, काय त्यातली चुपचाप, अर्धा किलो काढ, 1 किलो पाहिजे. अरे चुपचाप चालू दे ना, कसं आहे चालू आहे तर. 3 पावचा गोटा आहे तो, 1 किलो म्हणून वापरू आलो आपण. म्हणशील 1.5 किलो देऊ का? त्याने म्हटलं दे, आणि मोजलं तर मग काय करशील? त्याला जास्तीचे कामं करू राहिला फालतूचे. हा चला घ्या तुमचं घ्या 1 किलो. काहीतरी 420 काम आहे, मला 100% गॅरंटी आहे 420 काम आहे म्हणून. हे नाही इकत नाही आणलं ना, कोणता कास्तकारी कोणाच्या टायमात? विचार कर ना, काहीतरी चोरून आणलंय ना, 100% गॅरंटी आहे. तुला काय वाटतं शाहरुख? नाही मला येऊ राहिला थोडा डाऊट, पण मापेक्षा तू जास्त त्याच्यासोबत राहतं म्हणून तू चांगला ओळखत त्याले. चांगला म्हणजे लहानपणापासून ओळखतो मी त्याले. ते विकत आणून विकणारी वस्तू नाही आहे, हे चोरून आणून विकणारी वस्तू आहे. यायला काय कमी ओळखतो का मी? आताच ओळखतोय. बचपना चालला ना, यायला पाहू राहिलो मी. कुठून तरी यायला डाका टाकला 50-60 किलोचा, त्याला कास्तकाराला झाम्या कोणत्या होतं माहित पडतेच मला. संध्याकाळपर्यंत कुठे झाम्या दिल्या आहे ना तर माहित पडून जाते, येऊन जाते अपडेट. पैसे आणून देतो म्हटलं रे, हे ठेवून येतो आम्ही घरी. हा जा चिल्लर आणजा फक्त. कसं आहे, भवनी भट्ट्याचा टाइम आहे, तुमच्या जाची भवनी आहे, तुम्हाला माहित आहे, तुमच्यापाशी सोडलं मी. गाठोळ म्हटलं त्या हिशोबाने दे बा. अम्मी क्या है जी, तुअर की फली है ये करिश्मा, खाती के तू? दूं क्या तेरे को 2-4? नहीं मैं नहीं खाती, कैसी लगती मेरे को नहीं मालूम. कितने बार तो खाई हो तूने, सोले भात नहीं खाती क्या तू? कितने बार तो खाती. ये वो करिश्मा, ये घे 2-4 शेंगा घे, खा ले, पाय ना कशा लागते तर खाऊन तर पाय. दो बोला चेत्या भैया कैसे लगते तो खा की देखती. घे ना, ते आता ना खाय, किती घेतात घे, मुठभर पाहिजे का जोराभर पाहिजे, घे घे बिंदास काय, काही लोणूक घेऊ, खातेच जाय, मार वायत चालली पोट्टे. अहो शबाना काकू, काही खाऊ पिऊ घालत जा ना इले, मार वायत चालली नाही. अम्मी खाने को मस्त लगती, खाने के वास्ते ले लो. अब जा बड़ा सा टोपला लेके आ, 5 किलो लेने की है, जा जा बोला. चेतन दादा मला बी दे ना. तुले जेवढे वाटते तेवढे उचल, खिशात भर, हातात घे, जा खाय, किती खातात घे, उचल वर पटकन. आई मस्त लागते हो खायला तर. संध्याकाळी मस्त मिठाच्या पाण्यात उकडून खाऊ आपण त्याला, पोपट खाऊ त्याचा आला. थांब जाय बरं पटकन, आपल्या घरचं म्हटलं घमीला घेऊन ये, जा. अरे तुमचं काय झालं नर्सिंग काकू, तुम्ही तर काही सांगून नसणार राहिले, हुचसूही नाही करू राहिले. घ्या ना पटकन, काय विचार करू राहिले, खतम झाल्यावर घेसान काय? मग माणसानं माझं ठेवल्या नाही, तुम्ही भल्या भारी दिसू राहिले. अरे एवढा विचार नका करू ना, असं समजा का 2 पेशंटचे पैसे नाहीच नाही. घ्या पटकन घेऊन जा, घ्या घरच्यासाठी. जरा नवाई चिवायचे आयटम खात जा ना, मग मजा येते का? सस्त्या झाल्यावर मजा नाही त्याच्यात. का रे भाद्रे हो, ओल्या असता या ओल्या गट पाणी मारून आणलं का येले? द्या ना बा इकडे, पाय ना तुमचे, पाय ना, पाया लागू द्या मला तुमच्यावाल्या, तुमचा आशीर्वाद पाहिजे.
काय काकू, काय डोकसा आहे तुमचं? सकाळी दळ नाही पडत का? हा, किती वाजले पहा बरं. अरे सकाळची दळ पडली त्याच्यावर पाणी काय मारा लागते? पाहू तुम्ही काकू, पाहू शबाना काकू, पावर हात लावून दळ होय का पाणी मारलं तर होतं दिसू राहिलं का तुम्हाला? बोल काय बाबा, एवढं नाही पाहिलं मी. फवारा मारला असेल त्याच्यावर, फवाऱ्याचंच तर नाही पाहिजे आम्हाला. तर बिना फवाऱ्याचा कोणता मला ते तर सांगा मला. सगळं तर फवाऱ्याच खाऊ राहिले तुम्ही. धुवून टाकान का? आता बिना फवाऱ्याचा कोणता येणार आहे? मार कोणत्या कोणत्या बिमाऱ्या येऊ राहिल्या मारते ना फवाऱ्यानं. बिना फवाऱ्याचा माल आणत जाणार जरा इकाले. बिना फवाऱ्याचा काहीच नाही राहिला आता. जे काही खाऊ राहिले तुम्ही केमिकलच खाऊ राहिले, एवढा विचार करता. हा, गावरानी माल ते जे जुने लोक होते त्याने खाल्ला प्युअर माल, म्हणून ते चांगली हड्डी आहे त्याचीवाली. आता काही नाही, आता लवकर बिमार होते माणूस. काय नरसिंहबाई तुम्ही बी घ्याच असेल तर घ्या, काय एवढ्या घिटपीट करू राहिल्या. धुवून टाक जा चांगलं मस्त, आणि मस्त भाजी बनवा त्याचीवाली. एक नंबर तर होते. वाटून तर एक नंबर होते. वाटून मस्त भाकर करा गरम गरम, आणि तुरीच्या शेंगाची भाजी अशी मस्त सुपर बनते. अरे मेरे घर वाले को वही पसंद है, इसलिए मैं ले रही 5 किलो। हाँ, सुबह शाम चालू रहता अभी उनका। हाँ, और वो अपना क्या बोलते, नमक डाल के उसको उकड़ के एक नंबर लगते बोलते, वो पोपट बोलते उसको। अरे बहुत जोरदार, इसलिए ले रहे मैं 5 किलो। अरे तुमचं काय रे बा, तिघाचं पाहिजे का नाही पाहिजे? अरे पहिले बायाचं होऊ दे, मग माणसाचं चालू होऊन जाईल. लोक घेऊ घेणं आहेच आम्हाला. किलो किलो भर घेऊन घेतो. मोहनदा किलो भरानं होईन काय? किलो भर तर इथंच खाऊन घेतले. हा, ते आता आवडीचे आहे ना. 5 किलो घेतो चांगले. चला हे घ्या रे, पैसे घ्या. द्या बा, बहुनी आहे तुमच्या आजची. चांगला ठोक आणि काट्याला ठोकजो. कशी गोष्ट करता राजा, बहुनी होय ना. काही टेन्शन नको घेऊ, त्या चांगली बोनी लागते माझी. म्हणून तर पाया लागू राहिलो बा 100च्या नोटीच्या. हो येते हो काकू, येते म्हटलं. पोरी का झाल्या गायब? अरे तुवर के शेंगा लाया करे चेत्या बेचने को. अरे एक नंबर काम किया रे, मेरे बहुत पसंद किया रे. एक नंबर काम किया तूने. घे शबाना, करिश्माचे बाबा आले. कितने ले रही हो शबाना? अरे तुम बोलो ना कितने लेने के. 5 किलो बोला मैंने. अरे 5 किलो से क्या हो रहा है? हाँ, अपने घर में कस्टमर भी बहुत है ना खाने वाले. हाँ, 5 किलो नहीं 7 किलो कर रे भाई, 7 किलो कर. क्या भाव से लगा रहा बोल जल्दी. अल्ताफ काका, बाकीच्यासाठी 100 रुपये आहे, तुमच्यासाठी 95 रुपये किलो है बस. अरे बेटे 7 किलो ले रहा है, 5 रुपये कम कर रहा है उसमें भी. ऐसा रहता क्या? बरोबर कर, बरोबर लगा हिसाब से. 80 रुपये किलो दे दे चल. अरे नहीं वो लाते क्या वाड़वा, 80 रुपये किलो. 80 रुपये किलो तो हमने लाई हुई है. अब मेरे को ही बता रहा क्या बातें? हाँ, मेरे को मालूम नहीं क्या कारोबार है तो तुम्हारे. चुपचाप रहो. चल मोजून दे रे. घे पटकन मोज बरं. 7 किलो कर, खाली कर लवकर दुकानदारी. आण करिश्मा, आण बरं इकडे टोपला. चल घे रे मोज रे सोन्या. पाहून घ्या हो अल्ताफ काका, काटा पाहून घ्या. अरे काटा भी यार तुम्हारा डुप्लीकेट ही काम है ना पूरा. हाँ, पूरा ढीलीमेट काम दिख रहा है मेरे को. काटा कौन सा काम का है वो, पत्थर रखा. हाँ, वजन काटा भी नहीं है तुम्हारे पास, उसका गोटा भी नहीं है. हाँ, कितने किलो का है वो गोटा, कि पाव भरे का ही है? चिवटा बना रहे सबको. अरे गिन लो ना तुम किधर भी. हाँ, गिन लो. अपने घर के जैसे काम है, कम गिरेगा तो दे दूंगा डाल के, ठीक है? ये देखो मुठ भर मैं ज्यादा डाल रहा पहले. लो 8 किलो है वो, 7.5 किलो के पैसे लगा रहा मैं. लो. अरे यार काटा तो अच्छा होना था क्या है यार. चल घे करिश्मा, घे पटकन यार. वह घरी वह थांबू नको कुठं आता. कितने पैसे कितने देना पड़ता बोल जल्दी. अभी 500 रुपये देता मैं, उसके ऊपर 1 रुपया भी नहीं देता. 500 रुपये में कुड़ता क्या? 7.5 किलो दिया ना, कुछ भी. हाँ, कुछ भी बोल रहे क्या चाचा? नहीं होंगे पैसे तो रन दो, ऐसी कुछ बात नहीं. मैं पैसे का नहीं बोल रहा, बाद में दे देना, ठीक है? फिर बोल कितने देना पड़ता, तो बाद में का काम नहीं होना, अभी ले. अरे 7.5 किलो दिया, 7 किलो के पैसे दो. 700 रुपये दो ईमानदारी से पैसे दो. चले 500 रुपये ले. मेरे को क्या मालूम नहीं क्या किसमें का माल है? तो ये खाता क्या खेती में का है? मेरे सामने लेके चले गए तू. हाँ, मेरे को क्या मालूम नहीं क्या? मैं वहीं पे पाटिल की सवारी मार रहा था ना, सोकारी लाया ना उसमें का, उसके खेती में का सोकारी मैंने मेरे ऑटो में लाया ना. चलो ठीक है, किसी को बताऊँ मत. चलो जाओ अभी, जाओ जल्दी जाओ. 200 रुपये राहते म्हटलं काका तुमच्या इकडे. हो देता बाद में देता तेरे को. चला घ्या, माल आहे प्युअर, चाहे भाभी काय आहे देवर. चला घ्या, तुरीच्या शेंगा. देणारे चेतन ना, मला किती वेळ हात दुखू राहिला, मी घेऊन आहे ना उभी. दे मला दे. किती करू काकू? 2 किलो, 3 किलो, 5 किलो? हा, घ्या ना जरा, खातपेत जा ना. काय बारीक होत चालल्या. घे ना शाईना तोंडाच्या 1 किलो दे गुपचाप मोजून. चल घे सोनिया, मोजून दे पटकन. हा हे घ्या, अर्धा पाव जास्त आहे म्हटलं त्याच्यात. चला वा चिंकी मॅडम, घरी वा पटकन या ताबडतोब. पण चला 100ची नोट घेऊन या. पैसे उद्या दिन म्हटलं मी, आता माझी काही पैसे आहे नाही. काय काकू पैसे नाही म्हणता? लाडकी बहिणीचे पैसे येऊनच राहिले. हा, मार चालले 10 वेळा काढाले, आल्याबरोबर काढायला जाता आणि म्हणता पैसे नाही आहे. काही आपलं. अरे द्या ना आणून, जा घरी जा, घेऊन या पटकन. जा, आम्ही थांबतो. अरे उद्या घेऊन घे जा ना. अरे उधारीचं काम आहे का हे? रोजचं काम आहे का आमचं इकाचं? जा घेऊन या पटकन. उद्या आमचा धंदा बदलते. तुमचं काय नर्सिंग काकू, तुमचं समजूनच नाही राहिलं मला. घेऊन राहिले का टकमक पाहूनच राहिले. घेतल्या असत्या पण वल्याला आणत्या. लय वल्या आहे ना, लय घट येते त्याले. घ्या, अर्धा पाव जास्त टाकून देईन तुमच्या याच्यात. घ्या, विचार नका करू. जा बरं, जा भांडं घेऊन या पटकन. महागाई लय म्हणून राहिले तुम्ही. 100 रुपये किलो खायले म्हणते, 95 रुपये किलो द्या. एक काम करा, राहू द्या तुम्ही आता. बरं थांबा, आणतो भांड. अरे लय चिकट बाई आहे ते, लय चिकट आहे. अरे लय घनन करते ते. कोणाच्या याच्यात भाजीपाल्यावाल्यासोबत आहे, घनन करते. संभार टमाटर हे तर तसंच घेऊन जाते ते. आपल्यापाशी चांगले लोक सारखे होते ना. हा, घे सांगा घ्या, नाही तर वा तिकडे. राहणार माल आहे का तो? आत्ता पाय ना, इथं झाल्याबरोबर साथीत जातो पुरा खतम करून टाकतो तो. आता राहिलाच किती 20 किलो मार राहिला. 30 किलो तर इकडेच निपटते तो आता जाईपर्यंत.
अरे तुमचं काय, तुमचं समजूनच नाही राहिलं तिघाचं. अरे घ्यायचा असं घ्या पटकन माल, मग चांगला माल खतम होऊन जाईल पुरा. दमान घेतो ना, कुठं जाणार आहे, घेतो ना, थांब ना. अरे का पुरा संपल्यावर घेसान का मग? हा आटपता आला ना कार्यक्रम. घे रे बाप्पा, पैसे घे ते आले. बरं कसे पटकन पैसे आणले लाडकी बहिणीचे म्हटले तर. समोर जातो 2-4 बाया आहे म्हणते, ते बी घेतो म्हणते. घ्याच लागेल ना, आज माल भारी भाव सरकारी आहे ना. चला मी येतो बा. आणि सांग आता इमानदार ना काय रुपये किलो देतात, पटकन सांग. 2-2 किलो सगळ्याला पाहिजे, म्हणजे 6 किलो तिघाले पाहिजे. तुम्ही 6 किलो घ्या का 10 किलो घ्या, भाव एकच होईल बस. तुम्ही ओळखीचे आहे म्हणून 10 रुपये कमी द्यायचा. पहिले गिराईक करून घे, गिराईकाला माग. किती करू म्हटलं नरसिंहबाई? 2 किलो दे बापा. 80 रुपये किलो ना पण. हा पहिले सांगू राहिली. हा हे घे टोपला चालले जा वापस. असा काउंट करू राहिला बापा. दे घे, पुरेच पैसे घेतो, घे 200 रुपये. चल घे बरं, ठेव बरं काट्यावर. काटा आहे तर तुमचा काही बरोबर नाही आहे. चल घे, जास्त आहे पावर, चल देऊन दे. चला हे घ्या बरं, घ्या पैसे आणा पटकन. हा हे घ्या ना बापा, पहिले पैसे घ्या ना. हे काय देऊ राहिले बा 100 रुपये? अरे नोटाला नोट चिपकली आहे, चांगला पाय. हो हाय 200 रुपये बरोबर. चल थोडाच राहिला आता, जास्त काही राहिला नाही. हा बस 5 किलो उरला आहे, खतम करून टाकून हिशेबन मारू. अरे आम्हाला देऊन देणार बा तेवढा? जाणं मोहनदा, कायले परेशान करू राहिला धंद्याच्या टायमाले. हा तुला म्हणून राहिलो सारख्यानं का 100 रुपये किलो येईन, तू म्हणून राहिला कुकडे कुठे भाव मागू राहिला. हा काही असते का आपलं? 6 किलो उरला आहे तो, सांग 600 रुपये देतं काय? पाय पडत असेल तर. आणि चल जाऊ दे, तुमचे जाऊ दे, माझे जाऊ दे. चल 550 रुपये घेऊन चल, पटकन कर बरं. ते काय आहे तर गुंडा गांडा, चल ते भरून. मोजू नको रे बा. हा मोजू नको, चल पटकन देऊन दे. त्या म्हटलं ना आता 6 किलो आहे, चल दे. ते किती काय भरू मग? चल हे घे, चल घे बरं, दे पैसे, दे पटकन नगद. पैसे उद्या किती दिले असते, आता पैसे नाही आहे ना जवळ. बरं ठीक आहे, आठवून देतो पण. हा उद्या आम्हाला जायचं खरीदारी करायला, म्हणून राहिलो. अरे भरोसा नाही का तुम्हाला? आतापर्यंत पैसे दिले नाही का तुम्हाला? म्हटलं काय लेका गोष्टी करू राहिले. चल हे दागडी पाडलं ठुई. चल इथंच कार्यक्रम निपटून गेला, साथीत गेल्यापेक्षा. चला विषय बन मारा. अशी गोष्ट आहे मग ते आता काय करावं ते सांगा. इलाज नाही आहे ना, सोकारी शिवाय इलाजच नाही आहे कास्तकाराले. आपल्या पट्ट्यात तर बेकारी आहे. आणि लोक काय ऐकून नाही राहिला ना, मा वावरात येऊन संडास करते. काय फालतू, आता काय बोलावं काही समजत नाही. सोकाऱ्याला डायरेक्ट इंटिमेशन दिले, डायरेक्ट गोटे मारत जाय म्हटलं. नाही हे चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. समजावून सांगायला पाहिजे. जर सापडला तर कोणी का बा याच्या बाद दिसला तर तोडीन बा. गोटे गिटे कायला मारायला पाहिजे? अरे शाईने तोंडाच्या माया पाय भरला म्हटलं त्या दिवशी. हा रातचा माणूस गेला जंगली डुकर हाकलाले तर पाय किती भरण. हा पडला गिळला तर ते तोंडालेच लागून जाईन एखादं, काय करणार आहे? नाही म्हटलं डायरेक्ट गोटे मार, पाहून घेऊ पुढच्या पुढे काय होते ते. अरे सल्ल्या कुठे गेलता रे बा? काय होय, काय आणलं? अरे काही नाही आणलं बाबा, घरच्या म्हणे ते बैलाला टाकून दे म्हणे तात्याच्या. बापरे, तुरीच्या शेंगा दिसू राहिल्या तर गावरान आहे. अरे बा सल्ल्या कुठून घेतल्या रे बा? हा कास्तकारांना अधिक तोडायच्याच आहे. तुरीच्या शेंगा स्वतःच्या घरच्या पुरती नाही नेल्या, त्या कुठून आणल्या? काल घेतल्या बा घरच्यानं, आपल्याला का माहित कुठून घेतल्या काय घेतल्या. काल आणल्या, खाल्ल्या, गावरानी होत्या मस्त. 100 रुपये किलो आलत्या म्हणते बा, गावात घेतल्या. आपल्या थोडी माहिती, आपण खाली विचारपूस करतो एवढं. कायची चर्चा चालू आहे? काय म्हणते सोकारी गिकारी बरं आहे ना? मन हे घे रे, कालचे पैसे घे. अरे राम राम, हो राम राम गुलाबराव. अरे राम राम तात्या, राम राम. सोन्या चेत्याने दिसू राहिले रे, कुठे गेले तर? हा लय वेळ झाला ना, नाही तर हातात यायचा टाइम यायचा इकडे. काय माहित कुठे गेले, दिसून नाही राहिले ते. तात्या मागत बा, 3 जणी आल्या म्हटलं बा, तुरीच्या शेंगाचे पत्र घेऊन बैलाला टाकाले. कुठून आणल्या तुरीच्या शेंगा? कोणापासून घेतल्या म्हटलं? सगळं सांगतो, पहिले टाकू द्या बा आम्हाला. ते बैलाला टाकू द्या म्हटलं, सांगतो. काल सकाळी 8 वाजताच घेऊन आले सोन्यांचे त्या 50-60 किलो तुरीच्या शेंगा होत्या. कास्तकारापासून आणल्या म्हणे, गावरानी आहे म्हणे. फिर क्या, हमने सब ने लिया. मैंने लिया 7.5 किलो, इन्होंने लिया 1-1 किलो, 2-2 किलो, ऐसे 60 किलो माल उनका यही पे खत्म हो गया. 100 रुपए के भाव से बेचे उन्होंने. 1 नंबर था, गुईचट माल था एकदम, और गावरानी था, इसलिए भकाभक बिक गए उनके. नाही म्हटलं नव्हतं का तुम्हाला? 100% काही ना काही म्हटलं. 420 माल आहे, तात्याच्या वावरातला माल होय तो तुरीच्या शेंगाचा. पा आलं का दिलीप भाऊ लक्षात तुमच्या? कोण होतं मग ते तुरीच्या शेंगा वरपणारे तात्याच्या वावरातले? मला डाऊट होताच, पण कसं आपण कन्फर्म नव्हतो ना. मला तर गॅरंटी होती का त्याच्याशिवाय तात्याच्या वावरात कोणी हात टाकू शकत नाही. दसऱ्याच्या दिवशी जसं त्यानं कांड केलं तसं त्याच्याहून जास्त दिमाग लावून आता त्यानं तुरीचं कांड केलं, ते बी आपण वावरात असताना. अच्छा आलं दिलीप भाऊ आणि नामदेवराव तुमच्या लक्षात? सोन्यान चेत्याचा कांड होते. आपण म्हणू का कोण होते चोर? हेच होते. त्याची हिंमत चढते मा वावरात याची, बाकी कोणाची चढत नाही. हे तर म्हणे विकत आणले म्हणे, 80 रुपये किलो घेतले म्हणे कास्तकारी, आणि 100 रुपये किलो विकू राहिलो म्हणे बा. अरे कास्तकार काय पागल झाला का? इतक्या लवकर तुरीला इकाले काढून? अरे चोरला ना त्यानं मा वावरातून 60 किलो मार चोरला नाही. बरं येऊ द्या, आता काढतोच त्याची वाली. पाहिजे बा, आमचं नाव घेऊ नका सांगा, आम्ही सांगितलं बनवून. हा नाही तर मग आणसान वाढवा. नाव सांगायचं काय आहे? अरे खुले आम्ही कुराले ते चोरीचा माल 100 रुपये किलो ना, मग कायले म्हणते? चल मैं जाती, मेरे को डब्बा भी बांध के देना है, काम को जा रहे हो. चल ना, हम भी आते. चलो चल घे, मांग बरं पटकन. मोहन दाले पैसे माग, उतर खाली उतर. दे बरं मोहन दा, पैसे दे पटकन. 500 रुपये दे. कपडे गिपडे आणतो थोडेसे, लय जुने झाले कपडे. हा थांब देतो. अबे सोन्या लवकर बस, तात्याने माहीत झालं, लवकर बस. राहू दे उद्या 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 घेईन म्हटलं. राहू दे. थांबा रे, तुमच्या आता भोसूडच्या आहे, थांबा. कसे चोरून नेता माया तुरी, तर थांबा रे. हाती लागते का ते? सोन्यांचे त्या म्हणते ना, असं तर काही डाव कामं केले काही ना.